हाय, मी पूजा. वेलकम बॅक टू माय चॅनल. लग्नामध्ये आउटफिट, ज्वेलरी, ॲक्सेसरीज, मेकअप या सगळ्या गोष्टी परफेक्ट जरी झाल्या तरी एक गोष्टीचा नेहमी रिग्रेट होतो. ती म्हणजे जर आपल्या लग्नाचे स्पेशल मोमेंट्सचे फोटो व्यवस्थित कॅप्चर नाही झाले किंवा एखादा व्हिडिओ मिस झाला किंवा एखादी स्पेशल मोमेंट्स व्हिडिओमध्ये कॅप्चरच नाही झाली तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे की जर तुमचंही लग्न असेल तर नक्की फोटोग्राफरला कोणते इन्स्ट्रक्शन द्यायचे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला इन्स्ट्रक्शन म्हणजे कॅन्डिड फोटो कॅप्चर करा. कारण नॅचरल स्माइल, इमोशनल बॉन्ड्स, फॅमिली मोमेंट्स, परत आपले इमोशनल मोमेंट्स हे सगळं कॅप्चर करणं खूप गरजेचं असतं. कारण वेडिंग म्हणजे ह्या वेडिंगचा मिनिंगच असा असतो, त्यात आपण हॅपी पण तेवढंच असतं आणि आपण इमोशनल पण तेवढंच असतं आणि हे सगळे मोमेंट्स कॅप्चर करायला सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे फर्स्ट म्हणजे कॅन्डिड फोटो त्यांना जास्तीत जास्त कॅप्चर करायला सांगायचे. दुसरं इन्स्ट्रक्शन म्हणजे ज्वेलरी क्लोजअप शॉट्स. म्हणजे मंगळसूत्र, बँगल्स, ब्रायडल हिल्स, आपल्या लेहंग्याची डिटेल्स, जर तुम्ही साडी नेसली असेल तर नऊवारीची डिटेल्स, हे सगळं त्यांना कॅप्चर करायला लावायचं. कारण जर ह्या सगळ्याचा तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ बनवून घेत असाल किंवा तुम्ही स्वतःसाठी एखादा व्हिडिओ बनवणार असाल त्यामध्ये ह्या डिटेल्स खूपच छान दिसतात आणि लॉंग टाइम मेमरीसाठी पण आपल्यासाठी खूपच छान आहे ना, की आपण काय वेअर केलेलं हे आपल्याला डिटेलमध्ये बघायला भेटतं. त्यामुळे हे क्लोजअप शूट्स घ्यायलाच लावायचे. थर्ड इन्स्ट्रक्शन, पॅरेंट्स सोबत, फॅमिली सोबत इमोशनल मोमेंट्स. जसं कॅन्डिड केलेली हग आपल्या मम्मी पप्पांसोबत, तसंच आपल्या भाऊ बहिणींसोबत स्पेंड केलेले मोमेंट्स, नॅचरल स्माइल किंवा त्यांची ब्लेसिंग, हे सगळे मोमेंट्स ना हे परत येत नाहीत आणि हे ते त्यांना कॅप्चर करायला लावायचे. आणि खरं सांगू, हे मोमेंट्स खूप प्रेशियस असतात. फोर्थ इन्स्ट्रक्शन म्हणजे ब्रायडल सोलो शूट. आपण रेडी झाल्यानंतर ब्रायडल सोलो शूट हा मस्ट आहे. जसं ब्रायडलच्या एंट्रीच्या वेळेस केलेला शूट किंवा मिरर शूट किंवा दुपट्टा असेल किंवा तुमची साडी तुम्ही वेअर केली असेल तो फ्लो करताना शूट, हे सगळं आपल्या फोटोशूट मध्ये खूप क्लासी दिसतं. त्यामुळे हे शूट मस्ट आहे. फिफ्थ आणि खूपच इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन म्हणजे ओव्हर एडिटिंग करायला सांगायचं नाही. कारण ओव्हर एडिटिंग म्हणजे खूप जास्त व्हाईट वॉश वगैरे असं काही करायला सांगायचं नाही. आपली जी नॅचरल ब्युटी आहे ती जास्तीत जास्त प्रिझर्व करायला सांगायची. ते प्रिझर्व करून फोटो एडिटिंग करायला सांगायचे. जास्त व्हाईट असलेले फोटो सुद्धा त्याच्यात आपला मेकअप जो आपण मेकअप केलेला असतो तो लग्नात वेगळा दिसतो आणि फोटो जे मेकअप दिसतो तो खूप वेगळा दिसतो. त्यामुळे ओव्हर एडिटिंग करायला सांगायचं नाही. सिक्स इन्स्ट्रक्शन म्हणजे व्हिडिओसाठी जे तुमचे फेवरेट सॉंग्स आहेत त्याची लिस्ट तुम्ही त्यांना आधीच प्रोव्हाइड करा. कारण कसं असतं ना, आपण जे फोटोग्राफर निवडतो ते सिनेमॅटिक व्हिडिओज जे असतात ना, ते आता आपल्याला जे आपण त्यांचं पॅकेज घेतो ना त्यामध्ये असतं. काही आपल्याला पॅकेजमध्ये देतात सिनेमॅटिक्स व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओ शूट्स पण असतो. त्यामध्ये तुमचे फेवरेट जे सॉंग्स आहेत ते असले तर अजून जास्त छान वाटतं. त्यामुळे जे तुमची फेवरेट सॉंगची लिस्ट वगैरे आहे ती तुम्ही त्यांना आधीच प्रोव्हाइड करायची आणि तसंच सांगायचं. हळदीच्या वेळेस जर तुमचे मोमेंट्स कॅप्चर होणार असतील किंवा तुमचा व्हिडिओ शूट होत असेल ना, त्यावेळेस एक प्रॉपर इन्स्ट्रक्शन द्यायचे. ज्या डीजेला जे सॉंग्स वाजत आहेत, जे सॉंग्स लावलेले आहेत तेच तुमच्या व्हिडिओ शूट मध्ये सुद्धा त्यांना ऍड करायला लावायचे. कारण कित्येकदा असं होतं ना, जेव्हा तुमचा व्हिडिओ बनून येतो त्यावेळेस असं वाटतं हे डीजेचं सॉन्ग वेगळं होतं, त्यावरती लोक वेगळे डान्स करत होते आणि जे ऍक्च्युअल व्हिडिओ बनून आलाय त्याच्यामध्ये सॉन्ग काहीतरी वेगळंच असतं. मग ते मोमेंट्स मॅच नाही होत, तो डान्स मॅच नाही होत, त्यामुळे तिथेही खूप मूड ऑफ होतो. त्यामुळे हे इन्स्ट्रक्शन महत्वाचे आहेत. त्यांना सांगायचं हळदीच्या जे डान्स आहे, जो त्यावेळेस जे सॉंग्स आहेत तेच तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा इन्क्लूड करा. सातवं इन्स्ट्रक्शन, मस्ट हॅव मोमेंटची लिस्ट तुमच्याकडे रेडी ठेवा. प्रत्येकाने ठरवलेलं असतं की असे मोमेंट्स झाले पाहिजेत किंवा आम्ही असा शूट करू. या सगळ्या गोष्टींची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे. तीच तुम्ही तुमच्या फोटोग्राफरला द्यायची की हे माझे मस्ट हॅव शूट्स आहेत आणि हे झालेच पाहिजे. जसं पाया पडताना झालं किंवा तुमच्या दोघांचा काही शूट असेल, हे जे स्पेशल मोमेंट्स आहे हे मस्ट हॅव असतात आणि हे कॅप्चर करायला सांगायचे. ट्रस्ट मी गर्ल्स, हा फोटो का नाही काढला किंवा हा व्हिडिओ शूट का नाही कॅप्चर केला, ह्याचं रिग्रेट खूप पेनफुल असतं. स्मार्ट ब्राईड ती नाही जी फक्त सुंदर दिसते, तर ती जी हे सगळे मोमेंट्स असतात ती स्मार्टली प्लॅन करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. ज्यांचे कोणाचे लग्न आहेत तुमच्या घरात त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि माझ्या लास्ट व्हिडिओ दोन्ही व्हिडिओना खूप खूप छान रिस्पॉन्स दिला, त्यासाठी खरंच धन्यवाद. असंच मला सपोर्ट करत राहा. पुन्हा एकदा थँक्यू फॉर वॉचिंग.